भिवंडी तालुका के कोन गांव में आज दिनांक 21 नवंबर 2025 को महाराष्ट्र के लाड़के मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस के मुख्यमंत्री सहायता निधि अंतर्गत व कोन ग्राम पंचायत तथा वरुण पाटिल फाउंडेशन द्वारा मुफ्त महाआरोग्य शिविर का भव्य आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर कोन गांव के माजी सरपंच टी.आर. पाटिल, कल्याण डोंबिवली महानगर पालिका के माजी नगर सेवक वरुण सदाशिव पाटिल, कोन गांव के सरपंच रेखा सदाशिव पाटिल, उप सरपंच दीपाली कराले, भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य गिरीश महात्रे, माजी उप सरपंच कविता गोरक्ष भगत, मधु चंद्रकांत महात्रे, रेखा नीलेश मुकादम, कुमार महात्रे, विनोद हेंदर महात्रे, सदस्या लता नाईक, माजी उप सरपंच कमलाकर नाईक, माजी उप सरपंच विनोद महात्रे, शिक्षण महर्षि विजयानंद पाटिल, भाजपा ठाणे जिला उपाध्यक्ष चंद्रकांत पाटिल, भाजपा भिवंडी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद पाटिल, भाजपा कोनगांव अध्यक्ष चारुदत्त पाटिल, आरपीआई भिवंडी तालुका अध्यक्ष भरत जाधव, वेद हॉस्पिटल के प्रबंधक गिरीश किनी, शिव चेरोबा संस्था के संस्थापक अध्यक्ष राजू महात्रे, गोवे गांव के माजी उप सरपंच संजय कराले, सेवानिवृत्त पुलिस उप निरीक्षक रमेश मुकादम के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व कोन गांव के ग्रामस्थ मंडल तथा सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित थे। तो वही आगे हम आपको बता दें कि इस मुफ्त महाआरोग्य शिविर में भारी संख्या में लोगों ने उपस्थित होकर इस मुफ्त महाआरोग्य शिविर का लाभ लिया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधनं विविध आरोग्य शिबिर या भरवलं जातो। विशेषतः ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि वरुण पाटील फाउंडेशनच्या वतीने हे सर्व व्यवस्था केली जाते आणि याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा। या शिबिराचं उद्घाटन झालं असं मी डिक्लेअर करू। खरं तर हा उद्घाटन आमचे आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते व्हायचं होतं, परंतु त्यांची तब्येत नरम असल्या कारणाने ते आज इथे येऊ शकले नाही। त्यांच्या वतीने आम्ही हे उद्घाटन करतो आहोत। आरोग्य शिबिर याच्यामध्ये वेगवेगळे कक्ष आहेत। या कक्षामध्ये ज्या ज्या प्रकारचं आरोग्याची तपासणी केल्यानंतर ज्या प्रकारचा पेशंट असेल त्या प्रकारच्या पेशंटला कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय सहायता मिळेल आणि त्याला कशी मदत केली जाईल याची संपूर्ण शिफारस आणि माहिती या ठिकाणी दिली जाईल। वरुण पाटील याला चांगला अनुभव असल्यानं राजकारणामध्ये बऱ्याच वर्ष आहे तो आणि तुम्ही जाणता का राजकारण हे किती मोठं असलं तरी लोक कल्याणापेक्षा आणि जनतेच्या हितापेक्षा मोठं असूच शकत नाही, ही त्यांना चांगलं माहिती आहे। त्यामुळे त्यांचा कल नेहमी जास्तीत जास्त लोकांना मदत कशी होईल आणि कुठं कुठं आपल्याला मदत करता येईल ह्या इकडे नेहमीच त्यांचा कल असतो। आज हे शिबिर भरवताना हे त्यांनी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे सगळं केलं आहे आणि या ठिकाणी मी ग्रामस्थांना विनंती करेन जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि या ठिकाणी या शिबिराचा लाभ घ्यावा। आणि विशेषतः म्हणजे तुम्हाला जे काही कक्षावर लिहिलं गेलं आहे त्या शस्त्रक्रिया विभाग म्हणजे या ठिकाणी जर एखाद्या पेशंटला शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली तर त्या कक्षाकडनं तुम्हाला शिफारस केली जाते। ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये त्या ज्या विभागाचा रोगाची शल्य चिकित्सा केली जाते किंवा ऑपरेशन केलं जातं त्या त्या हॉस्पिटलला यांच्याकडनं शिफारस करून त्या रोग्याचा तपासणी केली जाईल आणि त्याला संपूर्ण ऑपरेशनपर्यंत सर्व खर्च पूर्ण मोफत मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि वरुण पाटील फाउंडेशनच्या वतीने हे भरवाचा उद्देशच मेंटतो आहे। ज्या गोरगरिबांची परिस्थिती त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याची नसेल असे 5 स्टार हॉस्पिटलसुद्धा या कक्षेमध्ये आहेत, त्यांचाही लाभ आपल्या गोरगरिबांना व्हावा या उद्देशाने केलेलं कार्य सफल होईल त्याबद्दल मला शंका नाही। मी त्यांच्या पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा देतो। महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या दृष्टीने जी काय उपाययोजना केलेली आहे त्याचाच एक भाग आज कोन गावामध्ये भिवंडी तालुक्यात पहिल्यांदा आरोग्य शिबिर ग्रामपंचायत कोन वरुण पाटील फाउंडेशन आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपन्न होत आहे। या आरोग्य शिबिरात गावातील परिसरातील
सर्व लोकांना लाभ मिळेल या आरोग्य शिबिराच्या द्वारे जे काही या परिसरातील व्याधीने ग्रस्त असलेले लोक असतील त्यांना उपाय करण्याची मोफत उपाय करण्यासाठी या शिबिरामार्फत प्रयत्न केले जातात. मी ग्रामपंचायत कोण आणि वरुण पाटील फाउंडेशन यांना धन्यवाद देतो आणि सर्व लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा अशी विनंती करतो. सगळ्यात दुर्लक्षित भाग म्हणजे आपलं आरोग्य असतो, कारण आपण सगळं आयुष्यामध्ये करतो पण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपली 10 लाखाची गाडी जपण्यासाठी आपण कॅस्ट्रॉल ऑइल वापरतो आणि आपली लाख मोलाची अमूल्य अशी बॉडी जपण्यासाठी आपण पाम तेल वापरतो. तर ह्या गोष्टींमध्ये आज ह्या आरोग्य शिबिराचं एवढं महत्त्वाचं योगदान असणार आहे, कारण मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, त्याचसोबत वरुण पाटील फाउंडेशन, कोणगाव ग्रामपंचायत यांच्या विद्यमानाने आज जो आपण कार्यक्रम लावलेला आहे, प्रत्येक जण हॉस्पिटलला जायला घाबरतो. कारण हॉस्पिटलला गेलो म्हणजे खिशाला खूप मोठा चटका बसेल, खिशाला खूप मोठी कात्री बसेल असं प्रत्येकाला वाटतं. पण महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री ज्या वेळेला 2014ला ते पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, त्यावेळेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खरा ओघ लोकांना कळला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा काही प्रकार असतो हेही लोकांना माहिती नव्हतं. सुरुवातीला 50,000 रुपयाची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळायची, आता ती सामान्य आजारांसाठी 1.5 लाखापर्यंत केली गेलेली आहे. त्याचप्रमाणे दुर्धर व्याधींसाठी जसं किडनीचं प्रत्यारोपण आहे, लिव्हरचं प्रत्यारोपण आहे, हार्टचं प्रत्यारोपण आहे, त्याच्यासाठी ती रक्कम आता काही लाखांमध्ये जवळजवळ 15 लाखापर्यंत गेलेली आहे. 15 लाख हा आकडा मला वाटतं सामान्य गरीब जनतेने एकत्र कधी बघितलेलाही नसतो, कधी ऐकलेलाही नसतो. एवढी मदत आपल्याला केली जाते. आता कोणतीही मदत मिळवण्यासाठी एका मार्गाची गरज असते. आज तोच मार्ग, आज तोच एक रस्ता वरुण पाटील फाउंडेशन तर्फे आपल्याला दिला जातोय. या आरोग्य शिबिरामध्ये बऱ्याच जणांना काही आधी व्याधींची आपल्याला माहिती मिळेल, जसं कोणाला डायबिटीज आहे, कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाला हार्निया आहे, कोणाला काही आजार आहेत हे कळतील. पण माझी सगळ्यांना कळकळीची विनंती की त्या आजार कळल्यानंतर त्याचं निदान होईपर्यंत, तो रोग समूळ नष्ट होईपर्यंत तुम्ही डॉक्टरांशी फॉलोअप करा. तुम्हाला त्यातही काही अडचण आली, कोणगाव ग्रामपंचायत, वरुण पाटील फाउंडेशन आपल्यासोबत कायमस्वरूपी उभे. 24 तास 12 महिने आम्ही तुमच्यासोबत आरोग्यासाठी उभे आहोत. आरोग्य धनसंपदा ह्या वाक्याला यासाठीच महत्त्व दिलेले आहे की तुमच्याकडे आज करोडो रुपये असतील आणि शरीरामध्ये प्राण नसेल, त्या करोड रुपयाचं तुम्ही करणार काय. म्हणून आरोग्य जपण्यासाठी आज मोठे मोठे कार्यक्रम लावले जातात. कुठे बैलगाडा शर्यत असते, कुठे लावणीचा कार्यक्रम असतो, पण आरोग्याचे कार्यक्रम कुठे घेतले जात नाही. आज वरुण पाटील साहेबांनी तो कार्यक्रम घेतलेला आहे. आमचे आदरणीय कपिल पाटील साहेब यांचा आम्हाला नेहमीच हातभार लागलेला असतो, सहकार्य लाभलेलं असतं. आमचे शिवजोरोबा संघटनेचे राजू मात्र ते आज काही कारणास्तव पोहोचू शकले नाही, तेही आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या सोबत नेहमीच असतात. मुख्यमंत्री सहायता निधी किंवा कोणत्याही ठिकाणाहून आपल्याला मदत नाही मिळाली तरी खिशातनं मदत करण्याची ताकद सुद्धा वरुण पाटील साहेबांनी कित्येकदा दाखवलेली आहे आणि ते या पुढेही करत राहतील, करतात आणि करण्यासाठी आम्हाला जो आनंद मिळतो तो मिळतच राहील. हा कार्यक्रम भव्यदिव्य आहेच आणि हा कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपाने यशस्वी सिद्ध होईल, त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आरोग्यम धनसंपदा या उक्तीनुसार आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यांच्या सहाय्यता निधीतून आणि वरुण पाटील फाउंडेशन, कोणगाव ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातनं आज इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे. आरोग्य शिबिर हे गावातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी खुले आहे आणि त्यांनी त्याचा लाभ घ्यावा या इच्छेने या उक्तीनुसारच वरुण पाटील फाउंडेशन आणि वरुण पाटील साहेबांनी इथे त्याची सुरुवात केली आहे. आज गोरगरिबांना हॉस्पिटल म्हणजे खूप जड जातं, कारण की किडनीचं ऑपरेशन असो किंवा बायपास सर्जरी असो, या मोठ्या मोठ्या सर्जरी करताना खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो. पण आज मुख्यमंत्री सहायता योजनेतनं आणि वरुण पाटील फाउंडेशन या अंतर्गत आपल्याला जी सहायता मिळणार आहे, प्रत्येकाला त्या एक फाईलने पुढे जे काही आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील इथे त्याचं निदान केलं जाईल आणि निदानच न करता पुढे त्यांना जे ऑपरेशनसाठी खर्च होणार आहे ती मदत कशा प्रकारे करता येईल, हॉस्पिटलमध्ये कसं जाता येईल आणि ती शेवटपर्यंत ती मदत मिळणार आहे. यात आमचं कोणगाव ग्रामपंचायतीचं पूर्ण सहकार्य त्यांना लाभलेलं आहे. आज वरुण पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक असतानाच नाही तर आजपर्यंत मुख्यमंत्री सहायता योजनेत खूप लोकांची कल्याणमध्ये जशी मदत केली तशी आज त्यांची इच्छा आहे की आज माझा गाव कोणगाव इथे पण लोकांची ती मदत व्हावी, लोकांना त्याचा लाभ मिळावा, लोकांना
ज्यांना मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही आणि उपचार घेता येत नाही, तिथे या मुख्यमंत्री सहायता योजनेची माहिती मिळून पूर्ण त्याचा लाभ मिळावा अशी त्यांची इच्छा आहे, आमच्या सरपंचाची इच्छा आहे। आज माझ्या कमिटीच्या वतीने, कोणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मी त्यांचं खूप खूप आभार मानते की त्यांनी इथे स्वतः आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने आज आरोग्य शिबिर इथे सुरू केलं आणि आज आरोग्य शिबिराला मोठ्या प्रमाणाने प्रतिसाद मिळेल अशी मी कोणगाव ग्रामपंचायतच्या वतीने कोणगाव ग्रामस्थांना विनंती करते। चे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही करण्यात आलेली आहे। तसेच कोण ग्रामपंचायत व वरुण पाटील फाउंडेशन यांच्या वतीने हे आरोग्य शिबिर लावण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अनेक आजारांवर लोकांना निधी मिळतो। आताच आपलं उदाहरण बोललं तर 4 नंबर वॉर्डमधल्या जोसेफ म्हणून मॅडम आहेत, त्यांना आता ॲडमिट करण्यात आलं आहे आणि त्यांना ऑपरेशन झालं। त्यांच्या गुडघ्याला प्रॉब्लेम होता आणि ऑपरेशन झालं फ्रीमध्ये, पूर्ण फ्रीमध्ये झालेलं आहे। त्या कालच ऑपरेशन झालं त्यांचं आणि त्यांना आम्ही मदत करून ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून दिली। अशा गोरगरिबांसाठी देवाभाऊंनी जी ही योजना काढलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। तसेच आज वरुण पाटील फाउंडेशन व कोण ग्रामपंचायतच्या वतीने हे आरोग्य शिबिर लावण्यात आले व यामध्ये आपल्या गावातल्या सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा। लाभलेले आहे अर्थातच ते सर्वांचे परिचयाचे माजी पंचायत स्वागत सन्मान करायचा आहे। सरपंच आणि भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आर पाटील साहेबांचा स्वागत सन्मान करण्यासाठी अजय यानंतर सन्मान करायचा आहे। त्यानंतर भारतीय जनता पार्टी कोणगाव अध्यक्ष यानंतर साहेबांचा स्वागत सन्मान करायचा आहे। नंतर भारतीय जनता पार्टी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा खानोलकर साहेबांचा या ठिकाणी उपस्थित स्वागत आहे, सन्मान करायचा आहे। विद्यमान सौभाग्यवती दीपाली सचिन कराडे मॅडम यांचा देखील स्वागत सन्मान करायचा। वरुण शेठ सदाशिव पाटील साहेबांचा या ठिकाणी स्वागत सन्मान करायचे। सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण आपले आज आजचा जो या ठिकाणी समजा आहे स्वागत या ठिकाणी विद्यमान उपसरपंच सन्मान या ठिकाणी होत आहे। विद्यमान सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। धन्यवाद। विनोद बळीराम पाटील साहेब हे कोणगावचे माजी उपसरपंच सन्मान करू इच्छितो। या ठिकाणी कार्यक्रम राबवला आम्ही करू इच्छितो पण या मंत्रालय उद्योजक संग्राम भीमे पाटील आपण विनंती आपण करायचे। गेरोबा चित्रमंगाचे आई भक्त आणि गेरोबा देशमोहन चव्हाण आपल्या विनंती करतो मी धन्यवाद देतो। आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। राजन पाटील साहेब जे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आपल्या देखील या ठिकाणी स्वागत सन्मान